नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. कोपरगाव येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या. आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस म्हणत दगड वीट कत्तीने हल्ला करत तरुणाची हत्या. कोपरगाव तालुक्यातील सवंतसर शिवारातील रामवाडी येथे हनुमान मंदिरासमोर एका 33 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दिनांक 1 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9:15 सुमारास घडली आहे. मयत तरुणाचं नाव नवनाथ माधव कानफाटे, राहणार रामवाडी सवत्सर असं असून तो स्थानिक रहिवासी होता. पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत नवनाथ याचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय आरोपींना होता आणि या कारणावरून गेल्या 4-5 दिवसापासून त्याला वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. तुझ्या भावाला समजावून सांग, नाहीतर त्याचा काटा काढू, अशा शब्दात धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. घटनेच्या दिवशी आरोपीने पूर्वनियोजित कट रचून नवनाथ याला फोनद्वारे हनुमान मंदिराजवळ बोलावून घेतलं. तेथे तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचं पुढे जोरदार हाणामारीत रूपांतर झालं. त्यानंतर आरोपीने संगनमत करून लोखंडी कत्ती, विटा आणि दगडाच्या सहाय्याने नवनाथवर प्राणघातक हल्ला केला. डोक्यावर आणि हातावर गंभीर प्रहार झाल्यानं नवनाथ याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी समाधान माधव कानफाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे 4 जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासात संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पुढील तपास करतात. प्रेमसंबंधाच्या संशयातून घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे कोपरगाव तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुढील तपासातून अधिक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. SR24 न्यूज, कोपरगाव.